गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत आमच्या केलोने गावामध्ये। तर केलोने गावामध्ये दुर्गादेवी स्थापन केलेले आहेत। तुम्हाला पूर्ण आमच्या केलोने गावात किती दुर्गादेवी स्थापन झालेले आहेत ते पूर्ण दाखवतो या व्हिडिओ मार्फत। तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा। तर चला आम्ही जातो आता पूर्ण केलोने गावामध्ये किती दुर्गादेवी आहेत ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओत। तर चला भावांनो, पहिलं तर आम्ही आलोय आता आपल्या केलोने गावाच्या बस स्टॉपवर ते दुर्गादेवीचं एक मंडळ आहे। पहिलं तर जातो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला दर्शन घेतो। आमच्या केलोने बस स्टॉपवर स्मारक सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं। तर चला तिथं आधी दर्शन घेतो। तर चला या भावांनो, पहिलं तर आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया। महामयूर बहुत जणांचा श्रीमंत योगी चला या आपण महाराजांची भावांनो, केलोने गावातील आम्ही आता बस स्टॉपवर आलोय आणि बस स्टॉपवर पहिलाच जे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मित्रमंडळ केलोने, तर पहिलाच आमच्या बस स्टॉपवर हे मंडळ आहे। तर चला तिथं भेट देतो आम्ही आता आणि दुर्गादेवीचं दर्शन सुद्धा घेतो। तर या कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओमध्ये। स्थापन केलेली आहे या केलोने गावातील हनुमान मंदिराच्या इथे स्थापन केलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं रूप आहे आणि सिंहासनावर बघू शकता। या तुम्हाला दाखवतो या दुर्गादेवीचा। तर चला दुसरं तर आलो आहे आमच्या मधल्या अलीमध्ये जय भवानी मित्रमंडळ केलोने यांनी दुर्गादेवी स्थापन केलेली आहे। चला तिथं दर्शन घेऊ। तर आम्ही आता आई भवानी मित्रमंडळ केलोने मधल्या अली भावांनो, आता आम्ही आलो मधल्या अलीमध्ये आई भवानी मित्रमंडळ केलोने यांनी नवरात्रोत्सव साजरा केला। तर तुम्ही बघू शकता आईचं रूप एक नंबर आहे। तुम्ही बघू शकता आईचा फेस वगैरे बघू शकता तुम्ही, मस्त अशी देवी आहे। तर चला आता आम्ही पुढच्या देवीच्या इथं जातोय। आता दुसऱ्या देवीचं दर्शन आम्ही घेतलं आहे। खूप मस्त दर्शन झालं। आता चाललो तिसऱ्या देवीकडं दर्शन घ्यायला। तर या कंटिन्यू जा। इथंच जवळपास एक हनुमंताचं मंदिर आहे, त्यामध्ये देवी आहे। तर चला या।
शांताराजा मित्रमंडळ केलवणे सामाजिक नवरात्र उत्सव त्यांनी आईचं स्थापना केलेली आहे, दुर्गा मातेची स्थापना केलेली आहे. तर इथं आलो आम्ही आता दर्शनाला. तुम्ही बघू शकता आईचं रूप मस्त आहे आणि आई वाघावर बसलेली आहे. तर भावांनो, आमच्या केलवणे गावामध्ये 2 हनुमंताचे मंदिर आहेत. एक पहिला आपण बघितलं स्टॉपवर, तिथं पण दुर्गादेवी स्थापन केलेली आहे. आणि त्यानंतर एक आतमध्ये आल्यानंतर रामाच्या देवळाच्या समोर एक हनुमंताचं मंदिर आहे, त्यामध्ये पण दुर्गादेवी स्थापन केलेली आहे. तर आम्ही आता आलो इथं दुसऱ्या हनुमंताच्या मंदिरामध्ये. तर बघा आई आहे ना, ती वाघावर बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा मस्ती करताना तर कबड्डी कबड्डी आहे का कुस्ती आहे? कबड्डी आहे का कुस्ती आहे? कबड्डी आहे का कुस्ती आहे? कुस्ती खेळता तू एक चला आता चाललो आम्ही गावातील चौथी देवी बघायला. या कंटिन्यू बघत राहा माझा ब्लॉग. आम्ही चाललेलो आहोत जुन्या आलीमध्ये. मी आलोय गावातील चौथी देवी दुर्गा देवी बघायला जुन्या आलीमध्ये. तर या इथं बघा भावानं संगीत खुर्ची चालू आहे बाहेर. चला आम्ही पहिल्या आधी दर्शन घेऊ. गाणं नको गाणं रस्ता. तर भावांनो, आता आम्ही आलोय गावातील चौथी दुर्गादेवी बघायला. तर शिवतेज मित्रमंडळ केलवणे यांनी दुर्गादेवी स्थापन केलेली आहे. तुम्ही बघू शकता दुर्गादेवीचं रूप तुम्ही बघू शकता आणि डेकोरेशन सुद्धा बघू शकता. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर अण्णाला आपण विचारू यांच्या मंडळाला किती वर्ष झाली आणि काय काय आपण मंडळाला म्हणजे साखर केलेलं आहे. तर अण्णा तुम्ही सांगू शकता आपल्या मंडळी म्हणजे भावांना सांगू शकता तुमच्या मंडळाला किती वर्ष पूर्ण झाले? आमच्या मंडळाला 22-23 वर्ष झाले. तर तुम्ही म्हणजे अगोदर किती जण मंडळामध्ये होता, आता काय काय प्रोग्राम करता 9 दिवस? आमच्या मंडळामध्ये 30 सभासद आहेत. हरिपाठ, संगीत खुर्ची वगैरे सर्व काही आणि गरबा. बघू शकता तुम्ही मंडळामध्ये 9 दिवस अति उत्कृष्ट आणि अति उत्तमाने 9 दिवस साजरा केले जातात. तर या मंडळाला 22 वर्ष पूर्ण झाले. तर तुम्ही आईचं रूप बघू शकता, एक सुंदर म्हणजे एक नंबर एक क्रेझी वाटतंय भाई रूप तुम्ही बघू शकता. डेकोरेशन कोणी केला? अविनाश पाटील. अविनाश पाटील आहे का? अविनाश पाटील. डेकोरेशन सुद्धा एक नंबर आहे. कार्तिकी आणि गणपतीमध्ये शर्यत लागलेली असते. आता सांगू शकता डेकोरेशन कोणी केला आणि कसा डेकोरेशन आहे? हा डेकोरेशन अविनाश पाटील यांनी केलेलं आहे. आणि गणेश महात्मा पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे याचाच अर्थ असा आहे की गणपती आणि कार्तिकी यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती की पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची, पण कार्तिकाने पृथ्वीला प्रदक्षिणा मारली आणि गणरायाने आपल्या आई वडिलांना म्हणजे शंकर पार्वतीला प्रदक्षिणा मारून ही स्पर्धा जिंकली. तर धन्यवाद अण्णा आम्हाला ही सर्व माहिती दिल्याबद्दल. आणि आम्ही आज पूर्ण केलवणे गावातील सर्व दुर्गादेवी मंडळाला भेट देणार आहोत. तर तुमचा हा 4था असा मंडळ आहे. आम्ही आता 3 दुर्गादेवी मंडळ बघितलं आणि 4था तुमचा म्हणजे मला 3 दुर्गादेवींना भेट दिलं आणि 4थ्या दुर्गादेवीला भेट द्यायला आलो. तर आम्हाला डेकोरेशन आणि दुर्गादेवीचं रूप खूप सुंदर असं वाटलंय. तर चला आम्ही आता निघतो इथनं.
त्या लाईव्ह मध्ये पहिल्यांदाच माझं सत्कार होत आहे. तर अन्न मंडळाला मी धन्यवाद करतो. तर आम्ही आता इथून निघलेलो आहोत पुढच्या देवीचा. चला भावानो, आता आम्ही इथून निघलोय. आता चाललोय गावातील 5वी दुर्गा देवी बघायला. तर चला या, इथं जवळपासच आहे. तर या बघतो आपण. तर भावांनो, आता आम्ही आलोय केलवणे गावातील 5वी दुर्गा देवी बघायला. तर या मंडळाचं नाव आहे दुर्गा माता मित्रमंडळ केलवणे. तर तुम्ही बघू शकता दुर्गा मातेचं रूप खूप सुंदर असं रूप आहे आणि दुर्गा मातेचं फेस बघू शकता. आणि या दुर्गा मातेचं वैशिष्ट्य म्हणजे 9 दिवस या दुर्गा मातेचा शृंगार हा चेंज केला जातो. या मंडळ आणि या इथल्या स्थानिक ज्या स्त्रिया आहेत त्या या दुर्गा देवीचा शृंगार 9 दिवस शृंगार करतात. तर तुम्ही बघू शकता 9 दिवस वेगवेगळा शृंगार केला जातो या दुर्गा देवीचा. आणि आजचा आहे गुलाबी कलर. भावांना आता आम्ही अण्णाला विचारू या मंडळाला यांच्या किती वर्ष पूर्ण झाली आणि कुठून सुरुवात केली त्यांनी. खूप जुना मंडळ आहे हा. जवळजवळ 45 वर्ष झाली असतील मंडळाला. कारण पहिले तेजस सभासद होते, गणेश म्हात्रे, केशव पाटील आणि अनंता ठाकूर हे 3 सभासद होते. त्याच्यानंतर दुसरे नवनिर्वाचित सभासद झाले. तर त्या सभासदांनी जवळ 30-32 वर्ष मंडळ सभासद. तुम्ही बघू शकता भावांनो, 40 वर्ष म्हणजे केलवणे गावातील एकमेव असा मंडळ आहे की त्यांनी पहिली दुर्गा देवी स्थापन केलेली आहे. तर भावांनो, अजून एक या देवीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तुम्ही आता 4 दुर्गा देव्या बघितल्यात केलवणे गावातील. तर 4 दुर्गा देव्या अशा आहेत की त्या कशावर स्वार आलेल्या आहेत. म्हणजे एक तर वाघावर स्वार आलेली आहे, दुसरी तर सिंहावर बसलेली आहे आणि तिसरी सिंहासनावर बसलेली आहे. केलवणे गावातील एकमेव अशी दुर्गा देवी आहे की ती स्टेट उभी आहे. तर तुम्ही बघू शकता दुर्गादेवीचं रूप. मातेच्या हातामध्ये त्रिशूल पण बघू शकता. खूप बरं वाटलं या मंडळाला भेट देऊन आणि दुर्गादेवीला पाहून खूप चांगलं वाटलं. तर चला आम्ही चाललो आता पुढच्या दुर्गादेवीचं दर्शन घ्यायला. काल्या, कॉन्फिडन्स काय बोलतोस बोल. एक नंबर ट्विस्ट आलेला आहे आता. आम्ही चाललो आहोत गाडी करायला. आता आम्ही चाललो गाडी करायला. आता चाललोय पुढं थोडा लांब आहे आम्हाला. ड्रायव्हर आमचा गाडी करतोय. आम्ही ओला केली आज. ओला गावात ओला बुक केली आम्ही. आमचा ड्रायव्हर स्टँड पूर्ण घरी खा आवाज करते. गाडी कसं फिरवली तर चला आता आज आम्ही आलोय गावातील 6वी देवी बघायला. तर या ही देवी आहे ना, ती आपल्या केलवणे गावातील दत्त मंदिरात आहे. तर या तुम्हाला दाखवतो. आपण देवाचं पण दर्शन घेऊया. देवीचं डेकोरेशन बघा, मकराचं डेकोरेशन बघा. खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय थर्माकोलचं. आणि देवीचं रूप पण बघा, नाशिकची आई सप्तशृंगी माता त्याचं रूप साकार केलेलं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आईचं रूप दिसतंय. तर आज आम्ही आलोय एकविरा माऊली कोलेवाडा मित्रमंडळ केलवणे. इथं देवीचं दर्शन मिळालं. तर बघा देवीचं रूप तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतंय देवीचं रूप. तर भावांना आता आम्ही चाललो केलवणे पाडामध्ये केलवणे गावातील 7वी देवी बघायला, 7वी दुर्गा देवी बघायला.
तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघा भाई ड्रायव्हर बघा आमचा रायडर. तर भावांनो आज आलो आम्ही आता केलवणे पाड्यामध्ये आपल्या केलवणे गावातील सातवी देवी बघायला, सातवी देवीचं दर्शन घ्यायला. तर चला या, ही देवी आपल्या केलवणे पाड्यावर देवी देवाचं देऊळ आहे, त्या देऊळामध्ये देवी आहे. तर चला या. तर आता आम्ही आलो केलवणे पाड्यावर भैरी देवाचं मंदिर आहे. पाहिलं तर आधी भैरी देवाचं दर्शन घेतो, नंतर दुर्गादेवीचं दर्शन घेतो. आता आलो आम्ही केलवणे पाड्यामध्ये दुर्गा माता कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ केलवणे पाडा तिथं आलं भेट द्यायला. बघू शकता देवीचं रूप बघू शकता. तर भावानं तुम्ही बघू शकता इथं डेकोरेशन दर्याचा राजा मैरीदेव माझा याचं डेकोरेशन साध्य केलेलं आहे. आणि तुम्ही देव पण बघू शकता घोडेमध्ये विराजमान आहे. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन साध्य केलेलं आहे इथं केलवणे पाड्यामध्ये. मी आता आलोय घरी. तर केलवणे गावातील दुर्गादेवी मंडळांना भेट देऊन खूप चांगलं वाटलं आणि सर्व केलवणे गावातील दुर्गादेवी आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला ही व्हिडिओ इथंच एंड करतो.